नमस्कार. बघता बघता आता तुम्ही आला आहात या वेब सिरीजच्या शेवटच्या भागात. काय होणार आहे या शेवटच्या भागात? आदित्य हवेलीच्या बाहेर पडणार की नाही? आदित्यला समजणार आहे की हे त्याच्यासोबत इथे जे काही घडलंय, जे घडतंय ते ठरवून केलं जातंय. आता ज्यांना हे प्रश्न पडले त्यांनी सरळ आठवा, म्हणजे शेवटचा एपिसोड बघायला हरकत नाही. पण ज्यांना अजूनही हे प्रश्न पडले नसतील तर त्यांनी मागचे 7ही एपिसोड बघा आणि मग आठवा बघा. अहो सर, एक शब्द बोलू नको सांगितलं ना. तुझ्याशी बोलायचंच नाही मला. चल नाही घेतून. अहो पण सर, सांगितलं ना निघ म्हणून. अरे यामिनी, सॉरी. लात मारून पाया पडण्यात काहीच अर्थ नाही आता. चल निघ. मी पण निघ. आणि तू हा मूर्ख कुठला, अक्कल नाही? अरे माझ्या सेटवर दारू पिता तुम्ही, क्षपापतीच्या सेटवर? अरे मी कॉफी सुद्धा विस्कीचं लेबल लावून पितो. थांब, तुझ्या मालकालाच सांगतो. नाही नाही साहेब, त्यांना नका सांगू, माझी नोकरी जाईल. सॉरी. सॉरी म्हणे. चल जा, त्या तपन मुलीला पाठव. हो. उठ रे. अरे उठ ना, माझ्या बरोबर सेल्फी घे ना. हा, डोळे उघड. उघडीचे. हे हा कुठून आला मध्ये? अरे जा ना, आदित्यला उठवायचं ना तुला. जा पटकन, चल 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 चल. तुझं आहे, तुझं. आदित्य उठ. यामिनी यार. अरे यामिनी नाहीये रे, मी बोगस आहे. बोगस नाही, मी तेजस आहे. अरे कोण आहे मी? हा, मी राजा ओजस आहे. अरे उठ उठ. अरे ओजस, मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. माझं चित्र ज्या चित्रकाराने रेखाटलंय ना, त्याच चित्रकाराने अजून एक चित्र रेखाटलंय, भयंकर विचित्र. आणि त्या चित्रातही 7 वस्तू तशाच आहेत जशा आपल्या चित्रात आहेत. मग काय? अरे त्या चित्रकाराने माझ्या जागी माझ्या काल्पनिक भावाचं चित्र रेखाटलंय. ओ म्हणजे वस्तू तशाच पण माणूस दुसरा. हो, मी ओजस, तो तेजस. आपल्याकडे आता वेळेचं यंत्र, नाण्यांची पिशवी, धान्याची गोणी, तसेच त्याच्याजवळ त्या खोलीतल्या चित्राचं छोटं चित्र आहे. तलवार, मुकुट आणि मोरपीस. आज तो आपल्याजवळ असलेल्या वस्तू मिळवण्यासाठी आपल्यावर हमला करणार आहे. म्हणजे या वाड्यात 2 चित्र आहेत? हो. म्हणजे ज्याची चित्र पूर्ण होणार त्याची 7 प्रश्न पूर्ण होणार आणि मग तो दरवाजा उघडणार. हो. पण इकडे जशा मी या सगळ्या वस्तू गोळा केल्यात तसं तिकडे त्या राजासाठी माझ्यासारखं कोणीतरी असेलच ना. त्यांनी सुद्धा त्या वस्तू गोळा केल्या असतील ना. म्हणजे हा दरवाजा माझ्यासाठी नाही तर त्याच्यासाठी उघडणार आहे. मला नाही माहित. जे काय माहिती आहे या वाड्यालाच माहिती. तुला खूप मोठा धक्का बसणार आहे. धक्का? मला कशाच म्हणजे काय? चल, तपनमणी तुझी वाट बघतोय.
चल चल अरे पण तपन मणी काय करणार आहे? मी सांगतोय ना, चल. रात गवाई सोय के दिवस गवाया खाय, हीरा जन्म अमोल है कोडी बदल जाय. तयार हो आदित्य, तो इकडेच येतोय. तुला त्याच्या जवळची तलवार, मुकुट आणि मोरपीस मिळवायचे, तरच तुला या वाड्यातून बाहेर जाता येईल. तयार आहे ना मी. तयारी काय? तर ते यामिनी आणि मदन लागतील ना आता माझ्या मदतीला. तुला खूप मोठा धक्का बसणार आहे. सावर आणि सावध हो. यामिनी आणि मदन तुझे नव्हतेच कधी. त्यांनी तुझ्या जवळच्या वस्तू बळकावण्यासाठी तुला फसवलं. तुझ्याशी खोटं बोलले ते. तू कमवलेल्या गोष्टी सुद्धा त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्या. म्हणजे मग ते सगळं गेलं? हो, पण एक गोष्ट आपल्या जवळ आहे. काय काय काय? त्याशिवाय तो जिंकू शकत नाही. काय 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 वस्तू आहे? कुठली काय गोष्ट आहे? ते छोटं चित्र तुझ्या जवळ आहे. छोटं चित्र. छोटं चित्र रूम मध्ये, माझ्या रूम मध्ये लपून ठेवलंय. एक मिनिट, त्याच्याकडे पण असेल ना ते छोटं चित्र? हो, आ? दोन्ही चित्रांपैकी एक छोटं चित्र नष्ट करावं लागणार. त्याशिवाय चित्र पूर्ण होणार नाही. म्हणूनच तो ते छोटं चित्र नष्ट करायला इकडे येतोय. अरे पण मी घाबरतोय. अरे पण तू तर राजा आहेस ना. तू घाबरलास तर कसं व्हायचं? अरे हो, त्या चित्रकाराने मला रेखाटलंय ना, तेव्हा त्याने माझ्या डोळ्यात दया, प्रेम, करुण भाव दिला. आणि त्या तेजसचं चित्र रेखाटलं तेव्हा त्याच्या डोळ्यात शौर्य, कपट, अय्याश, धूर्त आणि काय काय दिलं. काय काय दिलं? मला नाही माहित. ते वाड्यालाच माहित. हा, अरे पण येऊ दे, मी तयार आहे. मी नाही घाबरत. आपल्याकडे छोटं चित्र आहे. कोण? तेजस. आदित्य त्याच्याकडून अशी एक वस्तू परत घेतो का नाही बघ. तेजस कोण होतं? तेजस. अरे आहे आदित्य. अरे सॉरी. अरे शिवनो येऊ दे त्याला. अरे कोण तो ओजस? अरे मी ओजस. मग तो कोण? तो तेजस. हा, तेजस. अरे येऊ दे त्या तेजसला. जो कोणी असेल त्याच्या घरी अशी एक गोष्ट परत घेतो का नाही बघ. आदित्य विक्ट्री. अरे आहे का कोणी? अरे उठ. आदित्य बॉयज. जर तुला या वाड्याच्या बाहेर जायचं असेल तर तुला त्या तेजसवर विजय प्राप्त करावा लागणार. अरे विजय. चला विजय प्राप्त कर. तेजस. हे ते चित्र आहे. या चित्रातल्या काही वस्तू ते आपल्याकडनं घेऊन गेलेले आहेत. काही सगळंच घेऊन जाऊ. हे सगळं चित्रच आपल्याकडे आहे ना. आलेत. हाच आहे काय? तेजस. ओ धीरज. त्रचीर देना. अरे ये ते छोटं चित्र देणारेस का आमच्याशी युद्ध खेळणारेस? युद्ध?
तुझ्यासोबत म्हणजे ह्याच्यासोबत युद्ध तर नाही पण स्पर्धा झाली पाहिजे माझ्यात आणि ह्याच्यात. काय बोलला? स्पर्धा? कोटी जन्म तू राजा किन्हा मिटी नमन की आशा भिक्षुक होकर दर दर हंड्या मिला न निर्गुण रासा. कळलं? इकडे. म्हणजे हे बाई अरे गपना कशाला माझ्या मावर राहिला. तर आज इथे स्पर्धा होणार. एक मिनिट. स्पर्धा होण्याआधी त्या चित्रातल्या सर्व वस्तू इथे आल्यात की नाही सगळ्या वस्तू इथे ठेवा. 1 2 3 4 5 6 आणि ते छोटे चित्र आमच्या जवळ आहे. पण मला एक सांग, तू आमच्याशी कुठली स्पर्धा खेळणार आहेस? स्पर्धा आहे ठीक मी आय मॅनेज. स्पर्धा आहे स्पर्धा आहे ते नाही. स्पर्धा आहे पंजा लढाई. पंजा लढवशील का? पंजा. म्हणजे आज इथे राजा ओजस किंवा राजा तेजस ह्या दोघांमधून एकाचे चित्र पूर्ण होणार. जो हात पंजा स्पर्धेत विजयी होणार त्यालाच या सगळ्या वस्तू मिळणार. माझा खेळाडू तयार आहे. असेल पण मला थोडा वेळ लागेल. वेळ घे रे घे. वेळ घे. आपल्याकडे खूप वेळ आहे, खूप. वेळेचीच तर गंमत आहे. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का. गाणं ऐकवलं ना? नाही, मला नाही माहित. जे काय माहिती ते या वाड्यालाच माहिती. चला आपण जाऊया. काय वेळ तर घेतलीये पण त्या वेळेचं करायचं काय? करायचं काय म्हणजे? अरे तू वेळ मागितली, मला वाटलं तुझ्याकडे आयडिया असेल. अरे वेळ घेण्याची आयडिया माझीच होती ना. अरे तू जिंकशील ना? अरे जिंकायचंच आहे. अरे जिंकायचं म्हणजे तू वेळ मागितली, मला वाटलं तुझ्याकडे आयडिया असेल. अरे तू कर ना, तूच तर म्हणालास ना मी आहे, मी करीन मदत. अरे कर आता काहीतरी डोकं, काहीतरी शक्कल लढव. काय करतोयस तू? फ्रेम कशाला काढतोयस आता ती? ओ हॅलो, काय करतोयस तू? अरे अरे ते चित्र कशाला बदलतोयस? अरे एक्सचेंज का केलंस तू? एक्सचेंज केलंस? ओ, फ्रेम्स एक्सचेंज करायच्या. नाईस आयडिया.
आता बघू आपण कसे जिंकतात ते. घे फ्रेम घे, चल पटकन घे. चल 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 चल. हा हळू. चल चल. वेलकम वेलकम वेलकम. मी तयार आहे. हा पण तयार आहे. आता काय तुला आमंत्रण देऊ? राग्स थ्रू सुरू करा. Yes, yes. अरे कमान आदित्य, आदित्य. हा कमान, लाव ताकद आदित्य. हा अरे अरे आदित्य. हा यस यस. हा हाताचा पंजा. बघितलं, माझा खेळाडू येतो. असा हरणार नाही. काय छान दिसतंय असं. इतका कॉन्फिडन्स. पण मी जिंकलोय. आता बसा बोंबलत. बाय 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 बाय. चला. दादा, आदित्य तो हरला. इसी हार में तो जीत छुपी हुई है. म्हणजे सर, आगे आगे देखिए होता है क्या. सर, आदित्य तर जिंकला. काय? कसं शक्य आहे? बुद्धीने जिंकला. या प्रयोगात आपण जे जे त्याच्याकडून करून घेत होतो त्यामुळे त्याची भीती गेली. म्हणून तर कार्लसेनला पुन्हा आपण आत पाठवलंच नाही. एकदा का भीती गेली की माणसात निडरता येते आणि निडरतेला बुद्धीची साथ मिळाली की माणूस कुठल्याही गोष्टीत जिंकू शकतो. आदित्यने त्याची बुद्धी वापरली आणि तो जिंकला. पण कसा? हे असा, जेव्हा आदित्य आणि राजा ओजस खोलीत गेले तेव्हा आदित्यने गुपचूप चित्राची फ्रेम बदलली. म्हणजे धीरज राजा तेजसची नाही तर राजा ओजसच्या चित्राची फ्रेम बदली करत होता. आणि चित्रांची फ्रेम बदलण्याची कल्पना मीच त्याच्या डोक्यात टाकली. म्हणजे हे सगळं मी डिझाईन केलं होतं.
आणि हे फक्त काही लोकांनाच माहीत होतं. मी मुद्दाम सगळ्यांना सांगायचं टाळलं, कारण मलाही माहीत नव्हतं की 100% आदित्य मी सांगेल तेच करेल. पण आदित्यने तेच केलं आणि आदित्य जिंकला. अभिनंदन राजवर्धन. हवेलीतून बाहेर पडल्यानंतर तुमचा आदित्य पूर्णपणे बदललेला असेल. शाश्वत. ठरल्याप्रमाणे सगळ्यांचे पैसे तिप्पट देशील, हो ना राजवर्धन? दिले. तीन, चार, पाच, सहा, सात. सगळ्या वस्तू इथे. एक मिसिंग आहे फक्त. काय ते हे काय हा आता कसं परफेक्ट फ्रेम. हे काय अरे फ्रेम कंप्लीट झाली ना, आता दरवाजा उघडणार. जा 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 पटकन. थँक्यू. अरे
सॉरी डॅड. हवेलीतून बाहेर पडल्यानंतर तुमचा आदित्य पूर्णपणे बदललेला असेल. एक मिनिट. अरे हा मनुष्य कोण होता जो मधून मधून दिसत होता? हा तर बॅकअप टीमचा मेंबर नव्हताच. मग कोण आहे हा? तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण. मी या वाड्याचा मालक आणि मी या वाड्यात आत्महत्या केली होती.